नमस्कार मंडळी, शीतलच्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। बरं, तर आज तुमच्यासाठी स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आली मी। घरच्या दुधावरली मलाई जमा करून कसं तूप बनवायचं ते बी झटपट, बिलकुल काही तामझाम लागत नाही। बरं, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। एक नंबरचं झक्कास मस्त देसी तूप मी तुम्हाला कसं बनवायचं, काय बनवायचं ते बी कशा ट्रिक्स वापरायच्या टिप्स सहित मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, व्हिडिओ सोडून कुठेच जायचं नाही बरं आहे ना। त्यासाठी म्हणतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। एकदम इझी ट्रिक आहेत आपल्याजवळ एकदम। तर मित्रांनो, काही असे व्हिडिओ आहेत ना, लय घुमून फिरून सांगतात बरं, आणि त्याच्यात पूर्ण टाइम जाते। तर आपल्या रेसिपी तशा नाहीत, आपल्या रेसिपीना शॉर्टकट आहेत बिलकुल, आणि एक नंबर त्याचा रिझल्ट आहे, तुम्ही बघू शकता। तर आता हे मलाई आहे ना, 8 दिवसाची मलाई हे मी जमा करेल आहे, मस्त फ्रीजमध्ये ठेवली होती। पण आता मला तूप बनवायचं आहे ना, तर त्याला काय करायचं, त्या मलाईले ना आपल्याला रात्रभरपासून सकाळपर्यंत मस्त बाहेर काढून ठेवायचं बरं, फ्रीजच्या बाहेर आहे ना, रूम टेम्परेचरवर तिला बाहेर काढून घ्यायचं। आणखीन एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला, जेव्हा बी आपण मलाई जमा करतो ना, तर त्याच्यातनी आहे ना 2 चमच मस्त दह्याचे ॲड करायचे। हे दही जर टाकलं ना, एक नंबर असं आपलं तूप बनते बरं आहे ना, चवीले बी भन्नाट। त्यासाठी ना कधी बी तुम्ही समजा मलाई जमा करत असताना त्याच्यात 1 ते 2 चमच दही हे टाकून द्यायचं। मित्रांनो, जेव्हा बी तुम्हाला समजा तूप काढायचं आहे ना, तर काय करायचं, जे मलाई असते की नाही आपण जमा करेल फ्रीजमध्ये, तर ते फ्रीजमधली बाहेर काढून घ्यायची आपल्याला रूम टेम्परेचरवर। हे पहा, आता मला दुसऱ्या दिवशी मलाई काढायची होती, तर मी काय केलं, रात्रीच हे मलाई बाहेर काढून घेतली फ्रीजच्या। मग रात्र बी पूर्ण गेली आणि अर्धा दिवस बी गेला। तर बघू शकता मित्रांनो, हे मलाई आता मस्त एकदम पातळ झाली। पहिले कशी घट्ट होती ना, तर आता ना वाजले संध्याकाळचे 6। तर हा आमचा हैदराबादचा कॅम्प आहे, जबरदस्त व्ह्यू आहे। संध्याकाळ झाली, आता मी व्हिडिओ शूट करायला लागली। तर हे मलाई ना मस्त एकदम पतली झाली, कारण हे फ्रीजच्या बाहेर काढली आपण आहे ना, रात्र गेली, अर्धा दिवस बी गेला पूर्ण। तर आता हे थोडी थोडी करून ना आपल्याला मिक्सरमधून मस्त बारीक करून घ्यायची आहे बरं। थोडंच घ्यायला लागते, जास्त फुल भरायचं नाही भांडं, नाहीतर मग ते कशी आबडधोबड होते, मस्त बारीक होऊन जात नाही। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल ना, तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो। तर तुम्ही ना चॅनल सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पळत येऊन जातील। तर बघू शकता मित्रांनो, अशी मस्त बारीक आपल्याला हे मलाई काढून घ्यायची आहे मस्त मिक्सरमधून। तर सगळी मलाई मस्त मी मिक्सरमधून काढून घेतली, आणि थोडी थोडी घेऊनच काढायला लागते बरं। जास्त घेऊन जर तुम्ही काढली ना मलाई, तर मग ते कशी बारीक होत नाही आहे ना। तर त्यासाठी थोडं घेऊनच हे मस्त आपल्याला सगळी मलाई हे मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही कसं तूप काढता प्लीज कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जर अशा पद्धतीने जर तूप काढलं ना, तुमचा टाईम वाचते आणि सगळंच पटापट तुमचे कामं होऊन जातात आहे ना। तर मित्रांनो, व्हिडिओ लाईक जरूर करजा बरं। हो, लय मेहनत व्हिडिओ बनवा लागतात बरं, म्हणून म्हणलं लाईक, कमेंट्स अँड शेअर करत जा व्हिडिओ। तर चला मित्रांनो, आता काय करायचं माहीत आहे का, जे मलाई सगळी काढली ना, ते मलाई मस्त एका मोठ्या भांड्यातनी जमा करायची। मस्त लय मोठं पाणी असं टाकून द्यायचं, मस्त भदा, आणि मग काय मस्त कचकच असं मस्त मलाई ना हे धुवून काढायची आहे ना। मलाई धुवूनच काढायला लागते बरं, कारण तर मित्रांनो, हे मलाई धुवून काढल्यावरच आपल्याला त्याचं मस्त साजूक तूप भेटते बरं, आहे की नाही। हे एक लय मेहनत आहे बरं याच्यात, कारण धुवून घ्यायला लागते ते 4 ते 5 पाण्यानं आहे ना। तुम्ही जेवढं धुसाल ना, तेवढा त्याच्यातला जो कचरा असते का नाही, समजा जे तूप नसते तर ते आहे ना पूर्ण बाहेर चाललं जाते, आणि जे तूप असते ते मस्त लोण्याच्या रूपातनी मस्त असं तयार होऊन जाते, घट्ट होऊन जाते, ते कुठेच बाहेर जात नाही पाण्यातनी। तर बघू शकता, असं पाणी ना पहिले फेकून दिलं, मग हे दुसऱ्यांदा पाणी घेतलं। हात तर असे भरतात बुवा, तुम्हाला काय सांगू, लयच हात भरतात। पण काय करावं, तूप खायच्या वेळेस लय मजा येते मस्त। तूप तर खायला भेटते ना मस्त ओरिजिनल, मस्त काहीच भेसळ नाही, काही नाही। तर बाहेरचं तूप खाऊन काय फायदा बा, काहीच नाही। पाना मग असं तूप खाऊ कशी बॉडी बनली आपली आहे ना, मग घरचं देशी तूप खातच तुम्ही। तर बघू शकता मित्रांनो, डबल दुसऱ्या पाण्यानं आपल्याला हे मस्त मलाई धुवून घ्यायची आहे ना। पहिलं पाणी तर लय खराब निघालं होतं, जे कचरा होता तो सगळा त्याच्यातनी निघून गेला पाण्यातनी। तर मित्रांनो, तूप बनवताना आहे ना आपल्याला कोणकोणत्या महत्त्वाच्या टिप्स ते फॉलो करायला लागतात तुम्हाला सांगतो मी आहे ना। हे जे मलाई आहे की नाही, हे मलाई ना मस्त 5 ते 6 पाण्यानं मस्त धुवून घ्यायचे आहे ना। 5 पाण्यानं जर चांगलं स्वच्छ धुतलं ना, तर एक नंबर हे पूर्ण त्याच्यातलं जे भास्कट वगैरे असते ना, ते सगळं चाललं जाते, तूप मस्त लोण्याच्या रूपात ते वर राहते। तर आता काय करायचं, सगळं मी 5 वेळा हे मस्त तूप धुवून काढलं, आणि आता मस्त गॅसवर ठेवून दिलं। आता आपल्याला करायचं याला गरम आहे ना। तर मित्रांनो, हे तूप ना जास्त धुयाचे फायदे काय आहेत माहीत आहे का, जो कचरा असते तो चालला जाते। तर आपल्याला ना गरम करताना जास्त टाईम लागत नाही, जास्त गॅस वेस्ट होत नाही। त्यासाठी आहे ना 4-5 वेळा जर धुतलं ना, ते पूर्ण जे एक्स्ट्रा जे म्हणजे तूप नसते ना, ते चाललं जाते,
आणि आपला गॅस वाचते आणि लवकरात लवकर आपलं हे तूप अर्ध्या घंट्यात तयार होते. तर बघू शकता मित्रांनो, मस्त बिलकुल खळखळ अशी उकळी आली. आणि तूप गरम करताना कधी बी जाड भांडंच वापरा बरं तुम्ही, है ना, कारण पतलं भांडं जर असलं ना समजा तर त्याच्याने तूप लागू शकते. तर बार बार याला फिरवा लागते बरं, आपल्याला इथंच उभं राहावं लागते आणि बार बार फिरवा लागते. तर मस्त चांगला फ्लेवर यावं त्यासाठी ना मस्त 3 ते 4 मस्त विलायची पावडर टाकून दिली याच्यात. तर मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची टिप्स आहे बरं, लक्ष देऊन ऐका. आहे पहा, या स्टेजवर जर तूप झालं ना समजा या स्टेजवर, तर इथं ना काय करायचं, इथं तूप लागायची जास्त शक्यता असते. तर त्यासाठी ना फ्लेम एकदम कमी करायची, स्लो फ्लेमवर आपले तूप हे लास्टले बिलकुल होऊ द्यायचं. तर बघू शकता मित्रांनो, मस्त हे तूप असं झालं. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना आणि अशा टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचं तूप ना एकदम मस्त खमंग होते, लागत नाही, काही नाही. तर मित्रांनो, आता काय करायचं, हे तूप आहे ना आपल्याला मस्त एका चाळणीतून मस्त एका बाउलमध्ये मस्त गाळून घ्यायचं. तर मित्रांनो काय आहे ना, तूप जर करायचं असलं ना त्याच्यातनी काही काही टिप्स असतात, ते आपण जर फॉलो केल्या ना तर एक नंबर आपलं खमंग असं तूप आपलं तयार होते. ते म्हणजे कसं, हे मलाई आहे ना, हे मलाई मस्त बारीक मिक्सरमधून काढायची आणि ते काढल्यानंतर 4 ते 5 पाण्यानं मस्त स्वच्छ असं खसखस असं धुवून घ्यायचं बरं. हातानं मस्त मलाई चोडून घ्यायची, हात भरले तर चालते, काही हरकत नाही, हात आपले चांगले होऊन जातात. फक्त काय करायचं ना, हे मलाई आहे ना 4 ते 5 पाण्यानं मस्त धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही, त्या मलाईचं असं मस्त पांढरसं चकचक पाणी निघत नाही ना, तोपर्यंत मलाई धुवून घ्यायची आपल्याला. तुम्ही जर धुवून घेतली ना तर मेन म्हणजे तुमचा गॅस बी वाचते आणि तुमची मेहनत बी वाचते. मित्रांनो, मलाई धुताना जर तुम्ही जास्त मेहनत केली ना तर तुमचा गॅस बी वाचते बरं. कारण गोष्ट अशी आहे ना, कारण तुम्ही मलाई धुताना 4 ते 5 वेळा जर तुम्ही मलाई धुतली, चांगलं स्वच्छ पाणी निघालं, तर जे कचरा असते ना त्यात मलाईतला तो कचरा चालला जाते. फक्त राहते आपल्याजवळ, फक्त शिल्लक राहते लोणी. लोणी राहिलं ना तर आपल्याला गरम करायसाठी ना लोणीच राहते, जो कचरा आहे तो चालला जाते. तर त्याच्यामुळे आपला गॅस बी वाचते आणि लवकरात लवकर आपलं हे तूप तयार होऊन जाते. तर मित्रांनो, अशा मस्त पद्धतीने तुम्ही करा, ट्राय करा आणि तुम्ही सांगा कमेंट करून की हो, एक नंबर जबरदस्त अशा हे टिप्स होत्या तुमच्या आणि आम्ही बी ट्राय केल्या आहे ना. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, प्लीज व्हिडिओला एक लाईक तो बनता आहे ना. एवढी मेहनत करतो ना तर त्यासाठी एक तर लाईक बनता आहे. एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रीण शेअर करा, शेजाऱ्या पाजाऱ्याला बी शेअर करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, चॅनल सबस्क्राईब जरूर करा बरं. बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.